लवकरच परीक्षा संपून शाळेला सुट्टी पडणार आहे. मुलं मधल्या वेळेत काही ना काही खायला मागत असतात. सकाळी नाश्त्यासाठी प्रवासाला जात असाल तर गाडीमध्ये खाण्यासाठी असे हे मूग डाळीचे कुरकुरीत आणि खूप जसं प्रोटीने भरभरून असे हे 2 ते 3 दिवस टिकणारे वडे नक्की करून बघा. आता यामध्ये सालांसकट हिरवे मूग त्याला आपण मोड आणून केल्यामुळे बराच वेळ भूकसुद्धा लागत नाही. पोटभरीचे आहे, प्रोटीने भरपूर आहे आणि पौष्टिकसुद्धा. चवीलाही एक नंबर लागतात बरं का. तर नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवर एखादी कढई किंवा टोप गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 लिटरभर किंवा एक साधारणतः एक 5-6 कपभर आपण इथे पाणी घातलेलं आहे. पाण्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा आपण मीठ घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेणार आहोत. आता या हळद हिंगाच्या पाण्यामध्ये आपल्याला मूग शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून पचायला बाधणार नाही, हलके जातील. शिवाय मीठ आणि हिंग घातल्यामुळे पचायला अन्न हलकं जातं आणि लवकर शिजायला मदत होतं. चवीला ही वडे छान लागतात. झाकण लावून पाण्याला एक उकळी काढून घेणार आहोत. आता हिरवे मूग साधारणतः अर्धा कप मी रात्रभर भिजत ठेवलेले होते. सकाळी छान फुलतात. नंतर एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये आपल्याला हलकंसं बांधून ठेवायचं आहे. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मोड यायला फार जास्त वेळ लागत नाही. असे दुसऱ्या दिवशी याला छान मोठे मोठे असे मोड येतात. मुगाऐवजी तुम्ही फक्त मटकीचे किंवा मिश्र कडधान्याचे करू शकता. फक्त चणे, हिरवे चणे, चॉकलेटी चणे त्याचे सुद्धा करू शकता. तुम्हाला जसं हवं त्या कडधान्याचे तुम्ही करू शकता. सोयाबीन मिळतात ना धान्यांमध्ये, त्याचं सुद्धा तुम्ही सेम पद्धतीने करू शकता. खूप जास्त पौष्टिक ठरतील. आता या मेजरिंग कपने बरोबर 2 कप आपण हे मोड आलेले मूग घेतलेले आहे. आता जर तुम्ही अर्धा कप मूग भिजवत असाल तर मोड आणून असे हे 2 कप साधारणतः होतात. तर इथे आपण सगळे असे घेतलेले आहेत. आता कप नसेल तर घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने मूग मोजून घेऊ शकता. म्हणजे इतर जिन्नससुद्धा तुम्हाला मोजून घेता येईल. तर पाण्याला इथे छान उकळी आली की यामध्ये आपल्याला हे दोन्ही कप मूग घालायचे आहेत. आता तुम्ही जर चण्याचे वगैरे करत असाल तर कुकरला एका शिटीमध्ये सुद्धा तुम्ही ते वाफवून घेऊ शकता. फक्त मूग किंवा मटकी घेत असाल तर फक्त वाफेवर तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे. आता मुगाला मोड आल्यामुळे खूप हलके होतात, शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. एक साधारणतः 80 ते 90% आपल्याला हे मूग अर्धवट झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर वेळ नसेल मूग भिजवायला नंतर ते बांधायला, जर कच्ची मुगाची डाळ असेल ना ती एका शिटीमध्ये तुम्ही शिजवून घेऊ शकता किंवा अशी ही भांड्यामध्ये शिजवून घेतली तरीसुद्धा चालू शकेल. तीसुद्धा एक 80 ते 90% तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. एक 5-6 मिनटं मध्यम आचेवर अर्धवट झाकण लावून असे हे मूग आपले चांगले 80 ते 90% शिजून तयार झालेत. अगदी असा गाळ करायचा नाही किंवा असे मॅश होता कामा नये. थोडंसं कच्चं पक्क आपल्याला हे ठेवायचं आहे. उरलेला काही जो कच्चेपणा असतो एक 15 ते 20% तो नंतर तळणीमध्ये शिजून जातो. आता उचलताना अगदी सालांसकट मूग आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर एखाद्या चाळणीवर वगैरे सगळे मूग एकत्र तुम्ही निथळत ठेवले नंतर एखाद्या भांड्यामध्ये काढले तसे सुद्धा चालू शकेल. पण भांडी खूप खराब न करता असंच हे थोडं थोडं निथळत आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता गरम असताना पावभाजी मॅशर असेल, घरामध्ये तांब्या, ग्लास, वाटी, पेला जे काही असेल ते गरम असताना थोडंसं असं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. थोडेसे कुरकुरीत वडे तुम्हाला आवडत असेल ना तर असे मूग अख्खे ठेवले ना तरीसुद्धा अगदी छान लागतात. अगदी तुम्ही याला मऊ कराल तर लगदा होतो, वडे खाताना थोडेसे कच्चे लागतात. म्हणून या पद्धतीने फक्त 2 ते 3 मिनिटं आपण थोडे मोठे उबडधोबड असे आपण थोडेसे मॅश करून घेतलेले आहेत. जरी तुम्ही चण्याचे किंवा इतर सगळ्या मिक्स कडधान्यांचे, उसळींचे तुम्ही असे वडे करत असाल तरी सेम पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता ज्या कपने तुम्ही 2 कप हिरवे मूग घेतलेले होते अगदी त्याच कपने बरोबर अर्धा कप किंवा एक 100 ग्राम प्रमाणात आपण इथे डाळीचं पीठ घेतलं आहे. आता तुम्ही एक तर बेसन पीठ घेऊ शकता किंवा मूग डाळीचं पीठ, दोघांपैकी जे कोणतं आवडत असेल ते वापरू शकता. थोडंसं बाइंडिंगला मिळतं. आता इथे आपण साधारणतः एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे. म्हणजे ना खाताना वडे अगदी मस्त कुरकुरीत क्रंची लागतात. 3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 8-10 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. एक 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं आपण किसून घेतले. तुम्ही ठेचून वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. 1-2 चमचे पांढरे तीळ घेतले. खूप जास्त प्रमाणात यामध्ये कॅल्शियम असतं. अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे. मगाशी आपण जे थोडंसं हिंग पाण्यामध्ये घातलेलं होतं, पीठ मळताना सुद्धा थोडंसं पाव चमचा हिंग घालायचं आहे. म्हणजे अर्धा चमचा आपण हिंग वापरलं. 1 चमचा आपण इथे धने जिरे पूड घेतलेली आहे आणि फक्त 1-2 चमचे लिंबाचा रस पिळून घेणार आहोत.
याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला अर्धा चमचा वापरू शकता. लिंबाचा रस थोडासा चटपटीत असल्यामुळे ना वडे खातानाही छान लागतात. एक कप भरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. तुमच्याकडे जर पालक असेल, मेथी असेल, ती सुद्धा मूठभर किंवा एक कप भर तुम्ही चिरून वापरू शकता. आणखीन जास्त पौष्टिक ठरेल. अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत. मूग शिजत असताना मगाशी आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं, तर त्यानुसार बेताने मीठ घालायचं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असं मस्त एकजीव करत त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. आता हे पीठ मळत असताना अजिबात आपल्याला पाण्याचा उपयोग लागत नाही, कारण मूग होते त्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतं. जसं तुम्ही हे पीठ मळत जात तसं हाताच्या उभेने ह्याला छान पाणी सुटायला मदत होतं. तसं याला छान पाणी सुटलेलं आहे. तसं हे वड्यांचं पीठ आपलं तयार झालं. अजिबात भिजत वगैरे ठेवावं लागत नाही. पण दुसऱ्या बाजूला कढईमध्ये आपण वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे. म्हणजे वडे थापून झाले की गरमागरम तळून खाता येतील. हाताला थोडंसं आपल्याला तेल किंवा पाणी लावायचं आहे. आता जसं तुम्हाला वडा लहान, मोठा, मध्यम आकाराचा करायचा असेल त्यानुसार गोळा घ्यायचा आहे. पण लक्षात असू द्या, शक्यतो जितका जमेल तितका छान चपटा पातळ वडा तुम्हाला करायचा आहे. जितका वडा पातळ तितका खाताना छान लागतो, कच्चा राहत नाही. हाताने जमत नाही तर झाऱ्याला थोडंसं पाणी लावायचं आहे. एक छोटासा गोळा घेऊन यावर छान थापून घ्यायचं आहे. जसं आपण मेदूवडा कसा या चाळणीवर मी तुम्हाला दाखवलेला होता, अगदी त्याच पद्धतीने. म्हणजे अगदी एकसारखा छान पातळसर तुम्हाला हा वडा थापता येईल. जितका वडा छान पातळ तितका लवकर शिजतो, आतून कच्चा राहत नाही आणि खायलाही छान कुरकुरीत लागतात. आता फक्त वडा आपण असा हा तेलावर उलटा करून घेतला आहे. पटकन तेलावर पडतो, खूप जास्त घाई करायची नाही. आता पहिला वडा हा झाऱ्यावर घातलेला मी तुम्हाला सुरुवातीला तळून दाखवते. तर सुरुवातीला वडा जर तुम्ही घातला तर गॅस आपल्याला मोठी करायची आणि मोठ्या आचेवर साधारणतः 1-2 मिनटं तुम्ही बघू शकता थोडेसे बुडबुडे कमी होतात. बुडबुडे कमी झाले की बाजू उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने मध्यम आचेवर एक 5-6 मिनटं, म्हणजे साधारणतः एक 7-8 मिनटं मध्यम आणि मोठ्या आचेवर हा वडा कुरकुरीत गोल्डन रंगावर तळून घेतला. जर हाताने जमत असेल तर हाताने सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी छोटे छोटे लिंबाच्या गोळ्या एवढे गोळे घेऊन नंतर तुम्ही याला थापून केले तर आणखीन छोटे छोटे आणि कमी वेळामध्ये कमी तेलामध्ये तळून तयार मिळतील. तुम्हाला हवं असेल तर हे पीठ थोडंसं पातळ करा. याची छोटी छोटी भजीसुद्धा तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकता, मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता, प्रवासासाठी नेऊ शकता. मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला सुद्धा अगदी मस्त आहे. जर तुम्हाला तळणीचे असे हे वडे आवडत नसेल तर सेम थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स करायचं आणि थालीपीठाप्रमाणे थापून तुम्ही भाजूनसुद्धा मुलांना देऊ शकता. तुपामध्ये थोडंसं फ्राय केलं तरीसुद्धा चालू शकेल. असे हे मस्त कुरकुरीत वडे आपण सगळे तळून घेणार आहोत. आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः असे हे मोठे आणि चपट्या आकाराचे एक 7 ते 8 वडे तयार होतात. पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, हा वडा जर खाल्ला ना तर तुम्हाला अजिबात 2 ते 2.5 तास भूकसुद्धा लागणार नाही आणि याबरोबर कोणतीही चटणी किंवा कोणतेही सॉस, दही वगैरेसुद्धा लागत नाही. नुसतंच खायलासुद्धा अगदी मस्त लागतं. मी थोड्या प्रमाणात दाखवलेलं आहे, तुम्ही जास्त प्रमाणात प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. असे वडे तुम्ही एकदाच करून ठेवले की गार झालं की डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. म्हणजे मुलांना जेव्हा मध्ये कधी भूक लागेल, मुलं खाऊ शकतात, प्रवासासाठी नेऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर अजिबात तुम्हाला एक वडाही तेलकट दिसत नसेल. मस्त बाहेरून कुरकुरीत झालेला आहे, आतून छान सॉफ्ट झालेला आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत क्रिस्पी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आणि आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.